स्टार्ट केलं. शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं याचं उत्तर आपल्याला अजून मिळू शकलं नाहीये, पण त्या निकालाच्या दिशेनं अधिकाधिक जवळ आपण जातोय, कारण आज या संदर्भातल्या सुनावणीचा चौथा दिवस पार पडलेला आहे आणि या चौथ्या दिवशी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय. त्याच्यामुळे आजच्या या सुनावणीच्या की शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाचं या सुनावणीच्या चौथ्या दिवशी सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलंय त्या बातम्या तुम्ही मिस केल्या असतील तर अगदी संक्षिप्त स्वरूपात कमी वेळात आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं हे तुम्ही जाणून घेणं सुद्धा खूप आवश्यक आहे, कारण अशा पद्धतीचे बरेच राजकीय बंड आणि फोडाफोडी महाराष्ट्रानं आणि देशानं बघितलेली आहे. त्याच्यामुळे कपिल सिब्बलांचा हा युक्तिवाद आपल्या प्रत्येकाला माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे. तर पहिला मुद्दा आजच्या या सगळ्या सुनावणीतला जो कपिल सिब्बलांनी मांडला, त्यांनी म्हटलं की 1999च्या घटनेमध्ये पक्षप्रमुख फुटीच्या आधी उद्धव ठाकरे हे होते आणि शिंदेनी आर्ग्युमेंट केलं होतं मागे एकदा की पक्षप्रमुख हे पदच 1999च्या शिवसेनेच्या पक्षाच्या घटनेत नव्हतं. आता प्रत्येक पक्षाची पण एक घटना असते, तर त्या घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे पद नव्हतं, तर मग त्या पदावर राहून कुठले निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना कसा काय असा प्रश्न उपस्थित केला होता एकनाथ शिंदे यांच्या बाजूनी. तो यासाठी की एकनाथ शिंदे यांची निवड मुख्य नेतेपदी झालेली होती आणि मुख्य नेता हे पदच शिवसेनेत नाहीये असं आर्ग्युमेंट सिब्बलांनी केलं होतं. तर त्याला काउंटर आर्ग्युमेंट म्हणून एकनाथ शिंदे यांनी हा आरोप केला होता, अर्थात त्यांच्या वकिलांनी. आणि जर हे 1999च्या शिवसेनेच्या संविधानामध्ये शिवसेना पक्षप्रमुख हे पद नाही आहे, तर याची उपरती एकनाथ शिंदेंना व्हायला 2026 का उजाडलं असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहे युक्तिवादादरम्यान. तर 2018च्या घटना दुरुस्तीनं शिवसेना पक्षप्रमुखांचं पद एक सत्ता केंद्र बनवलं. 2018 मध्ये शिवसेनेच्या पक्षीय संविधानामध्ये एक दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्या दुरुस्तीनुसार शिवसेना पक्षप्रमुखांचं पद एक सत्ता केंद्र बनवलं आणि कलम 11 अंतर्गत त्यात पक्षप्रमुखांचे अधिकार नेमके कोणते आहेत त्याचा उल्लेख सुद्धा करण्यात आला. आता ही रचना हुकुमशाही आहे असा आरोप एकनाथ शिंदेनी यापूर्वी केला होता आणि जेव्हा त्यांनी बंड केलं पक्षात तेव्हा त्यांनी हेच म्हटलं होतं की उद्धव ठाकरे हुकुमशाही पद्धतीनं वागतात, कोणाचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीत. पण आता हुकुमशाही पद्धतीनं वागणं म्हणजे नेमकं काय, त्याचे काही पुरावे, त्याचे काही संदर्भ, त्या संदर्भातलं काही साहित्य एकनाथ शिंदे यांनी सबमिट केलेला आहे का हा प्रश्न एकनाथ शिंदेच्या बाजूने सबमिट केलाय का हा प्रश्न विचारला होता तो म्हणजे कपिल सिब्बल यांनी. आणि निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भातली काही कागदपत्र आहेत का, तर निवडणूक आयोगाला सोयीची भूमिका घेणं सोपं वाटतं आणि त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांकडे साधं बघितलं सुद्धा नाही. तर कागदपत्र कोणी सादर केलेली होती, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं. मग निवडणूक आयोगानं जो निर्वाळा दिला शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं, तर मग उद्धव ठाकरे यांचं संविधान 2018चं हे गैरलागू आहे पक्षाचं आणि ते हुकुमशाही पद्धतीनं वागतात हे निर्देशित करणारं काही साहित्य निवडणूक आयोगाकडे आहे का, तर निवडणूक आयोगाकडे तसं काहीही साहित्य असल्याचं अजून तरी समोर आलेलं नाहीये. दुसरा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणखी कपिल सिब्बल यांनी की आम्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची अद्ययावत यादी निवडणूक आयोगाला पाठवली होती जेव्हा फूट झाली. जर पक्षाच्या संरचनेत किंवा नियमात कोणताही बदल झालेला नसेल तर त्याची पुनरावृत्ती करून आयोगाला कळवण्याची कायदेशीर गरज नसते असं सुप्रीम कोर्टानं या सुनावणीच्या दरम्यान एक निरीक्षण नोंदवलं. त्यावर सिब्बल म्हणतात की कायद्यानं ठरवून दिलेली जबाबदारी आम्ही पूर्ण केली, पण आपल्याकडे नवीन घटना उपलब्ध नाही अशी सोयीस्कर भूमिका आयोगानं घेतलेली आहे. विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती, राजकीय पक्षात नाही आणि नेमकी हीच बाजू निवडणूक आयोगानं विचारात घेतली नाही असा कपिल सिब्बल यांचा सगळा युक्तिवाद आहे. शिवसेनेच्या उपनेत्यांची निवड लोकशाही मार्गाने झाली असताना आयोगानं ते मनोनीत असल्याचं गृहीत धरल्याचंही कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की फेब्रुवारी महिन्यात नेत्यांच्या संख्येत बदल झाला होता, मग तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांची माहिती दिली नव्हती का असा प्रश्न विचारला न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी. तर त्यावर सिब्बल म्हणतात की आम्ही दोन्ही प्रकारची माहिती दिली होती. नामनिर्देशित केलेले म्हणजे दोन प्रकारची पदं असतात कुठल्याही पक्षामध्ये. एक असतात की जी निवडणूक प्रक्रिया त्यासाठी पार पडते, एकमतानं किंवा बहुसंख्य मतांनी त्या पदावर नियुक्ती होते किंवा थेट एखाद्या पदावर नेमणूक केली जाते जी की स्थानिक पातळीवरची पदं असतात. तर नामनिर्देशित अशा पद्धतीची पदं आहेत. अशी दोन्ही प्रकारची माहिती आम्ही दिली होती असं सिब्बल म्हणाले. नामनिर्देशित केलेले आणि निवडून आलेले अशा सर्व सदस्यांची नावं आयोगाला कळवण्यात आली होती असं सिब्बल म्हणाले. ही कागदपत्र नंतरच्या काळात करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातोय असं त्यावर एक मुद्दा मांडला न्यायमूर्ती बागची यांनी. त्याला उत्तर दिलं सिब्बलांनी
जर या दस्तऐवजावर निवडणूक आयोगाचा स्वतःचा शिक्का आहे तर हे कागदपत्र नंतर तयार केले गेले असा दावा कसा काय केला जाऊ शकतो? नंतर तर निवडणूक आयोगाने त्यावर सही शिक्के केले नसतील. मग निवडणूक आयोग हा दावा नेमकं का करताय असा प्रश्न कपिल सिब्बलांनी विचारला. निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षावर पोहोचायचं होतं म्हणून त्यांनी 2018च्या शिवसेनेच्या सुधारित घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. कारण 2018ची शिवसेनेची जी पक्षीय संविधान आहे, घटना आहे, त्यातली दुरुस्ती ही बेकायदेशीर होती, अनडेमोक्रॅटिक होती असं एक आर्ग्युमेंट कायम शिंदेकडून केलं गेलं आणि निवडणूक आयोगाने त्याचाच दाखला देत पक्ष आणि चिन्ह शिंदेना दिलं होतं. त्याच्यामुळे हा मुद्दा इथं फार महत्वाचा ठरतो की निवडणूक आयोगानं सिब्बल यांच्या म्हणण्यानुसार 2018च्या पक्ष घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आयोगानं आधीच शेवट ठरवला होता, म्हणजे निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. गंभीर आरोप करतायत सिब्बल या युक्तिवादादरम्यान. आयोगानं शेवट हा आधीच ठरवला होता आणि त्यानुसार आपल्या तर्कांची मोडतोड सुद्धा निवडणूक आयोगानं केली होती, कारण निर्णय एका बाजूने द्यायचा होता. आता मग कोर्टाने विचारलं न्यायाधीशांनी की शिवसेना नेते हा शब्दप्रयोग नेमका कोणासाठी वापरला जातो? तर त्यावर सिब्बल म्हणतात की याचा अर्थ थेट पक्षातील संघटनेशी आहे, विधिमंडळ पक्षाशी नाही. अर्थातच की पक्षाचे प्रमुख म्हणजे ते पक्षीय संघटनेशी संबंधित आहेत, विधिमंडळाशी संबंधित नाही. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची निवड ही रीतसर निवडणुकीच्या माध्यमातून होते, जे की पक्षाची घटना आहे. त्या घटनेत जी प्रक्रिया सांगितली आहे त्यानुसार पक्षाच्या प्रमुखांची निवड केली जाते आणि त्यानुसारच ती झालेली आहे. याचा अर्थ लोकशाही मार्गाने ती झालेली आहे. एकनाथ शिंदे यांनी तर थेट उद्धव ठाकरेंनाच पक्षातून बाहेर काढलं. मग एकनाथ शिंदेवर आम्ही पक्ष म्हणून कारवाई कशी करणार असं उपहासात्मकरित्या सुद्धा कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादादरम्यान म्हटले आहेत. मुख्यमंत्री शिंदेची निवड मुख्यमंत्री पदावर बेकायदेशीर होती. संघटनेच्या माहितीची शहानिशा न करता शिंदे मुख्यमंत्री झाले होते असा आरोप कपिल सिब्बल करतायत. त्यांच्या मुख्यमंत्री होण्यानं मग पक्षातील काही घटकांचा सत्तेकडे ओढा वाढला, पण तो नंतर. त्यामुळे आमच्यासोबत असलेले लोक सुद्धा आमच्यापासून दूर गेले आणि निवडणूक आयोगानं या गोष्टी थांबवणं अपेक्षित होतं, पण निवडणूक आयोगानं या गोष्टी होऊ दिल्या. त्याच्यामुळे काय झालं की निवाडा योग्य पद्धतीने निवडणूक आयोगानं केला नाही. त्याच्यामुळे पुरावे नसताना सुद्धा, निर्णय आधीच ठरलेला असताना निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह दिलं असं कपिल सिब्बल म्हणतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे मग एकनाथ शिंदे बेकायदेशीररित्या मुख्यमंत्री झाले आणि ते मुख्यमंत्री झाल्यावर मग पक्ष संघटन फुटायला लागलं, कारण मग सत्तेच्या अभिलाषेने आणखी लोक शिंदेकडे जायला लागली असं सिब्बल म्हणतात. आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी आधी पक्षाची घटना पूर्णपणे दुर्लक्षित केली. निवडणूक आयोगावर ते आरोप करतात. त्यानंतर पक्षाची संघटनात्मक रचना बाजूला ठेवली. शेवटी आयोगासमोर फक्त विधिमंडळ पक्ष उरला आणि विधिमंडळ पक्षच फक्त आयोगानं ग्राह्य धरला आणि आयोगाने ही जी बाब केवळ ग्राह्य धरली त्याच्यावरच सिब्बल यांनी आक्षेप घेतलेला आहे. तुम्ही आधीच कोणता निकाल द्यायचा हे ठरवून घेता आणि मग त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तर्कशास्त्राची मोडतोड करता असा आरोप कपिल सिब्बल यांनी केलाय निवडणूक आयोगावर. आणि निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत अपेक्षित असलेल्या प्रक्रियेच्या हे संपूर्णपणे विरोधात आहेत. सिब्बल यांचा आणखी एक आर्ग्युमेंट आहे. त्यांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला फक्त जर पक्षामध्ये फूट पडली असेल तर पक्षचिन्ह गोठवण्याचा किंवा एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार आहे. एखादा पक्ष आणि एखादं चिन्ह संपूर्णपणे एका गटाला देण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला नाही. हे एक मुख्य आर्ग्युमेंट आहे कपिल सिब्बल यांचं. त्याच्यामुळे हे सगळे आर्ग्युमेंट्स आज बराच वेळ चालले आणि त्यानंतर शेवटची एक कमेंट केलेली आहे कपिल सिब्बल यांनी. तुम्ही विधिमंडळ पक्षाला सत्ताधाऱ्यांना विकू कसं देऊ शकता? अशाने तुम्ही कोणाचंही सरकार उलथवून लावाल. कायद्याला लोकशाहीची थट्टा करू देऊ नका.